पुण्य हे फार कमी लोकांच्या नशिबात असतं आणि ते पुण्य आपण कमावतोय असं म्हणतात. भारतीय संस्कृती आणि परंपरा अशी म्हणते की गेस्ट इज गॉड, अतिथी देवो भव. आणि हरिभक्त परायण मारुती महाराज पाटील यांच्यासारखे वारकरी संप्रदायातील सगळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी इथे आलेली आहे. असं म्हणतात ना की संत येती घरा तोची दिवाळी दसरा. टिकेमाळे ऐशी कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती. क्या बात. आणि ही संत मंडळी सुखी असो. या संत मंडळींचा आशीर्वाद आहे, सर्वांचे इथे कृपाशीर्वाद आहेत, म्हणून तर ही टिकेमाळे आपण बघतोय की इथे संस्कृती जपण्याचा प्रयत्न या RPLच्या माध्यमातून करण्यात आला आहे. रायगड प्रीमियर लीग आपण बघतो ते स्टँड बनवण्यात आले. ही रायगडचा इतिहास सांगणारे सगळे स्टँड आहेत. नरवीर तानाजी मालुसरे, त्यानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्टँड, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टँड, ज्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश आपल्या पूर्ण जगाला दिलेले ते बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर आचार्य विनोबा भावे भारतरत्न, कीर्तरूप महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी स्टँड, त्यानंतर स्वर्गीय माजी खासदार दिबा पाटील साहेब, 12.5% भूखंड ज्यांनी शेतकऱ्यांना मिळवून दिले ते आमचे दिबा पाटील साहेब, असे स्टँड या ठिकाणी बनवले. त्यानंतर आध्यात्मिक गुरु परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचाही स्टँड या ठिकाणी बनवण्यात आले. म्हणजे ज्या ज्या युगपुरुषांनी आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी ज्यांनी काही केलंय त्यांचा इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हा, ही सगळी संत मंडळी, ही सगळी सामाजिक आणि कला वेगवेगळ्या क्षेत्रातील जी मंडळी आहेत त्यांचे स्टँड्स आपण इथे उभारलेले आहेत. आणि एक चांगलं आयोजन, देखणं आयोजन, नीटनेटकं नियोजन, चांगली विकेट बनवलेली आहे, आउटफील्ड सगळे रोलर लावून अतिशय सपाट असं फास्ट आउटफील्ड बनवण्यात आलेले. आणि त्यामध्ये खेळणारे हे सगळी हिरे मंडळी, मातब्बर सगळे खेळाडू, रथी महारथी रायगड क्रिकेटचे सगळे हे जे खेळाडू आहेत ते आज या मैदानावर आपली करामत, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता या मैदानावर दाखवतात. आणि असं म्हणतात की कायदा नव्हता, कलम नव्हता, कायदाही नव्हता, कलम नव्हता आणि तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. आणि त्या अश्वरूढ ही जी ट्रॉफी आपण बघतो 32 किलो वजनाची, ती ट्रॉफी ऐतिहासिक दर्शन घडवणारी आहे या RPLची. छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे आपण काय वर्णावे. मनासारखा राजा आणि राजासारखं मन असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी नुसतं स्वराज्य निर्माण नाही केलं तर त्या स्वराज्याचं सुराज्य केलं. म्हणूनच आज आपण हे सोन्याचे दिवस बघतोय आणि ट्रॉफी आपण कॅमेऱ्यामध्ये पाहतोय. अतिशय सुंदर अशी 32 किलो वजनाची ट्रॉफी. आणि पहिला चेंडू हवेत मारलाय, संदेश चेंडू खाली येतोय उलट्या दिशेने, मात्र झेल काही होऊ शकला नाही. आणि अंतिम क्षणी सुंदर क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. कव्हर चांगलं केलं गेलं आणि या पहिल्या चेंडूवर 2 धावा गणेश पारवेच्या नावावर. मागील मॅच मध्ये आपण बघितलं संतोष की गणेश पारवे लेफ्टी बॅट्समन काय जास्त काही करू शकला नाही. विशाल जितेकरनं एखादी किल्ला लढवला आणि त्या मॅचवर कब्जा मिळवला. या मॅच मध्ये गणेश आता मात्र सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना आपण पाहतोय. सल्ले देत आहेत गोलंदाजासाठी गोलंदाज संदेश मुंडे, चांभारलीचा वंडर बॉय. जोरदार अपील केलाय, बॅटची कडा घेऊन गेली आणि मोठा मासा गळाला लागतोय. फलंदाज गणेश पारवे बाद. अशी पंढरी पंढरी अशी पंढरी पंढरी नगरी नगरी गमी फुलाया नगरी नगरी गासा गेलू मी पंढरी गासा गेलू मी पंढरी स्वारी तिथे बरी अशी पंढरी पंढरी पंढरी. गणेश पारवे 2 चेंडूमध्ये 2 धावा करून निराश होऊन, हताश होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. आणि मैदानात नवीन फलंदाज तकदीर पाटील मैदानात. बामण डोंगरीचा हा एक आक्रमक फलंदाज, की पर्सन आहे, की कार्ड या टीमचा. या मैदानावर आता कशी करामत करणार. गार्ड मागतोय पंचांकडून, मिडल गार्ड मला असं वाटतं त्यानं मागितलेलं आहे. तकदीर पाटील, विशाल जितेकर हे दोन्ही फलंदाज मैदानात आहेत. विशाल जितेकर नॉन स्ट्राईक एंड मध्ये उभे आहेत आणि स्ट्राईक मध्ये तकदीर. आता टहळणी केली त्यानं की कोणकोणत्या बुरुजावर कोणकोणता मावळा ठेवलेला आहे. आता किल्ल्याची पारखणी केली आहे आणि खेळण्यासाठी तयार. संदेश मुंडे लेफ्टी गोलंदाज आहे, लेफ्टा मोर दी विकेट.
हो, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर मारायचा होता मिड विकेटला, मात्र चेंडू आणि फळीचा, बॅट आणि बॉलचा काही संबंध आला नाही. यष्टीरक्षकांना आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये होत आहेत त्या मैत्री 11 पनवेल या संघाच्या. मैत्री स्पोर्ट्स पनवेल, हा चेंडू संदेशचा, हा चेंडू ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवली. व्हेरिएशन बघा संतोष, गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणतोय प्रत्येक वेळी वेगवेगळे चेंडू. आताच ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू टाकला, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. या अगोदर यॉर्कर चेंडू टाकले गेले आणि ही जी मिश्रित गोलंदाजी आहे म्हणूनच या गोलंदाजाला संदेशला पहिलं षटक देण्याचा निर्णय कर्णधार रजत मुंडेनं घेतलाय. जय हनुमान भिंगारवाडी विरुद्ध मैत्री 11 पनवेल असा हा सामना. फुलटॉसला असाच मार बसणार, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. तो काऊ कॉर्नर मध्ये चेंडूची फेकी लगेच केली जाते. एक सिंगल रन आपलं स्वतःचं खातं तकदीर पाटील खोलतोय. 3 चेंडूमध्ये 1 वर खेळतोय तकदीर. विशाल जितेकर स्वतः कर्णधार मैदानात सलामीला आलेले, त्यांना अजूनही स्ट्राईक मिळाला नाही. आता गार्ड मागतायत, लेग गार्ड मागून खेळण्यासाठी ते तयार आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि ऑनसाइड मध्ये स्क्वेअर लेग मध्ये सर्कलच्या आत एक खेळाडू, वायडिश लॉंग ऑन आणि वायडिश लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर, कारण 2 पहिली षटकं आहेत, ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं आहेत. हा चेंडू संदेशचा, विशाल जितेकर बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गोळीच्या वेगाने, फाईन लेग सीमा रेषे पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. शिवाजी झाला तसा वंशाला दिवा मोरगा व्हावा साज, शिवाजी झाला तसा. 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये, म्हणजे 1 बाद 7 अशी धावसंख्या झालेली आहे ती मैत्री स्पोर्ट्स पनवेल या संघाची. मैत्री स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध जय हनुमान भिंगारवाडी असा हा सामना मैदानावर रंगतोय. भिंगारवाडीचे संघमालक योगेश लहाने, मॅनेजर संदेश पाटील, मला असं वाटतं ते मैदानात खेळतायत. आणि कर्णधार रजत मुंडे ज्यांनी 1 सामना जिंकलेला आहे. या अगोदर जर आपण बघितलं तर डेरवली संघाला पराभूत केलं तर भिंगारवाडीनं, आणि ग्लोरियस स्पोर्ट्स विहान खाडेकर 11 वलभ संघाला पराभूत केलं ते मैत्री 11 पनवेल या संघानं. आणि मैत्री 11 पनवेल संघाच्या वाट्याला बॅटिंग आलेली आहे नाणेफेक हरल्यानंतर. भिंगारवाडी संघानं जेव्हा विचारत होते तेव्हा त्यांनी सांगितलं रजत मुंडेनी की मी मागील आमच्या डोक्यामध्ये जे काय प्लॅन आहेत ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न मैदानावर करू, परिश्रमांची पराकाष्ठा करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि पनवेल मैत्री 11 पनवेल संघाच्या जितेकरनं सांगितलं की नवीन टॅलेंटना आपण संधी दिली पाहिजे आणि ती संधी ते देत आहेत. प्रवीण जगदाळे, हा यॉर्कर चेंडू होता, मधल्या यष्टीवरचा खणून काढलेला आहे. वायडिश लॉंगॉन मध्ये हा चेंडू जातो. एक सिंगल रन तकदीरच्या वाट्याला येते. विशाल जितेकर 4 धावांवर 1 चौकारानिशी खेळतात. आता एंड बदललाय. अगोदर आस्टे लॉजिस्टिक कडून एंड होता, आता एक्सप्रेस हायवे बॉम्बे पुणा एक्सप्रेस हायवे एंड कडून गोलंदाजी करतायत ते गोलंदाज प्रवीण जगदाळे. काळुंद्रे म्हटलं की गणपती बाप्पा जागृत देवस्थान, जिथे आपण माथा टेकला की आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. हा चेंडू लेफ्ट मोवा, ऑफस्टमच्या बाहेर सोडून दिला हा चेंडू. आणि पंच सांगतायत की राईट बॉल आहे बेटा, आणि हा राईट बॉल हा निर्धाव चेंडू म्हणून घोषित केलेला आहे पंचांनी. आणि यष्टीरक्षकांना आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. प्रवीण जगदाळे हुशार आहे, त्याला माहिती आहे की आपण ऑनसाईडला चेंडू टाकला की मार बसणार. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवले, थोडा टप्पा पुढे मागे ऍडजस्ट करतोय. आणि समोर आहे तो वंडर बॉय विशाल जितेकरला हा उसळी घेतलेला चेंडू उसळला. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. या वाईडनं धावसंख्येत भर पडते. 1 बाद 9. वेगवेगळे स्टँड संतोष चौधरी तुम्ही सांगितले. तीर्थरूप महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी स्टँड, ज्यांनी जी आपली जनता जी खितपत पडलेली अज्ञानाच्या अंधकारात अनिष्ट रूढींमध्ये त्यातून बाहेर काढण्याचं काम तीर्थरूप महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी केलं. नाही हार नाही तुरे सारे भक्तीचेच सोहळे, शहाणे केले सकळ जन आपल्या निरूपणाने
आणि हा मस्त फटका टोलवलाय, कव्हरचा देखणा फटका, मस्त कव्हर ड्राईव्ह आणि हा मारलेला विशाल जितेकरचा चौकार. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर. हा घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रॉफी 32 किलो वजनाची ही ट्रॉफी आहे. 32 मन त्यांचं सोन्याचं सिंहासन होतं असं म्हणतात आणि 32 किलोची ट्रॉफी या विजेत्यांना मिळणार. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि विशाल जितेकरच्या इनिंगची समाप्ती. प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव, प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव. डीजे मास्टर 1 से 1 अशी स्फूर्ती गीतं लावतात. काय मजा येईल कॉमेंट्री करायला पण, ऐकायला पण आणि या मॅचला पण. कारण जर स्फूर्ती गीतं असतील ना महापुरुषांची तर खेळणाऱ्यांना जोश येतो, जोम येतो आणि क्रिकेट बहरेल. खरं तर ठीक आहे, पण आपण नेहमीच सांगतो की कीर्तनामध्ये हा. जर मृदुंगमणी चांगला असेल तर कीर्तन करायला मजा येते. तसे समालोचकांना जर डीजे मास्टर चांगले असतील तर इथे आपल्याला ते म्हणजे आपल्याला ते स्पीड पकडावं हा लागतं. नक्कीच. गायक कितीही पट्टीचा असला आणि एकटाच गायत असला तर मजा नाही येत. पण तबल्यावर, तंबोऱ्यावर टाळकरी पण जर चांगले असले ना तर कीर्तन करायला आणि भजन म्हणणाऱ्याला अजून मजा येत असते. आणि तीच मजा मंगेश वाकडीकर आणि अनिल पाटील साहेबांनी जी टुर्नामेंट ठेवलेली आहे त्या टुर्नामेंटला येते. रायगड तमाम या मॅचचं प्रक्षेपण बघतोय. थेट प्रक्षेपण जे PTCच्या माध्यमातून बघतायत त्या तमाम सर्व क्रीडा रसिकांची मनं पण मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. आणि लेफ्टी बॅट्समन विकी पाटील 4थ्या क्रमांकावर मैदानात येतोय. मुरबीचा हा खेळाडू प्रवीण जगदाळे एक यशस्वी गोलंदाज. हो, हा चेंडू आखूड ठेवला, थोडासा स्पीड कमी केला आणि ऑनसाईडला मारायचा होता विकीला, मात्र विकीचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू म्हणून घोषित केलाय पंचांनी आणि या निर्धाव चेंडू नंतर 13 धावांवर जो धावरत आहे तो थांबलेला आहे मैत्री 11 पनवेल या संघाचा. जगदाळेंनी खरंच जगाला जिंकण्याची ताकद त्यानं ठेवलेली आहे. लेफ्टी गोलंदाज आहे बघा, खूप लांबून सर्कलच्या इथून धावत येतोय. कमीत कमी 10-12 पावलांचा त्याचा रनअप आहे आणि स्टान्स पण अतिशय चांगला आहे. हा 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 जोरदार अपील आणि हा ही फलंदाज बाद. विकी पाटील मैदानाच्या बाहेर. मला घेणं देणं नाही हो तुमच्या त्या व्हॅलेंटाईन देशी आणि रोज देशी. मी फक्त वाट पाहतोय ती माझ्या हा नक्कीच कोणता झेंडा हाती घेऊ, कारण 24 झेंडे आहेत बघा. 24 संघ या रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळणार आहेत आणि कोणता झेंडा या ट्रॉफीचा मानकरी ठरेल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. 24 संघ, रायगड मधले सगळे हिरे माणके. आणि खरं तर हा महाकुंभ मेळा आहे संतोष. सगळी मातब्बर मंडळी, हिरे माणके, पाचू, सोनं, चांदी, सगळी एक मौल्यवान रत्न या मैदानावर आपण खेळताना पाहणार आहोत. आणि आता मैदानात जात आहेत ते रामा महानवर. रामा अतिशय नावाजलेला खेळाडू, खूप जुना खेळाडू आहे, अनुभवी आहे. आता दाढी वाढवली त्यानं. महाकुंभ मेळ्याला आलेले आहेत ते. हा चेंडू संदेश मुंडे यांचा मात्र समालोचनासाठी मी आमंत्रित करतो ते महागुरु संतोष चौधरी यांना. धन्यवाद. ठीक आहे, आपण बघतोय एक एक संघाला पराभूत करून मैत्री 11 पळसपे पनवेल जो ॲडव्होकेट विकास भगत यांचा संघ आणि जय हनुमान भिंगारवाडी योगेशजी लहाने यांचा संघ या दुसऱ्या म्हणजे एक एक सामना जिंकल्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये खेळताना आपण बघतोय रायगड प्रीमियर लीगमध्ये. आणि 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात त्या जय हनुमान भिंगारवाडीच्या विरोधात मैत्री 11 पळसपे संघानं. आता जो फलंदाज एक धाव ज्यानं घेतली तर तकदीर पाटील
तकदीर पाटील 3 धावांवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या मात्र आहे ती 3-14 मैत्री 11 पळसपे पनवेल हा संघ 3-14 बाद झालेले फलंदाज विशाल जितेकर त्यांनी सांगितलं की 70 धावांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू, परंतु 2 चौकार मारल्यानंतर बॅटची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि विशाल जितेकर बाद झाल्यानंतर आता जबाबदारी आहे ती तकदीर पाटील आणि रामा महानवर या दोघांवर येऊन ठेपलेली आहे. संदेश मुंडे पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या, यावेळेस चांगला चेंडू टाकतोय, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू खेळून काढला, चेंडू खराब क्षेत्ररक्षण सूरज पाटील याच्याकडून आणि इथे मात्र हा मिळतोय एक नशिबाचा चौकार. चांगला चेंडू टाकला होता, सन्मान दिला होता खरं तर, परंतु इथे मात्र खराब थोडंसं क्षेत्ररक्षण झाल्याने एक चौकार मिळाला. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या पोहोचलेली होती. जय हनुमान भिंगारवाडी संघाच्या विरोधात मैत्री 11 संघाची 18. पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने हा चेंडू जमीन लगतचा फटका अंडर केला. चेंडू एक धाव घेतली मानवरनं, पुन्हा एकदा दुसरा चौकार सोडतोय तो सूरज पाटील. चुकीला माफी नाही. क्रिकेट म्हटलं की टिके माळी गोलंदाज असतील, फलंदाज असतील, क्षेत्ररक्षक असतील आणि जो कर्णधार आहे किंवा यष्टिरक्षक आहे, फिल्डिंग लावणार आहे, या सगळ्यांचा मिळून सांघिक खेळ आहे. गोलंदाज चेंडू चांगले टाकतो, परंतु क्षेत्ररक्षक मात्र त्या 2 चौकार सोडल्यामुळे थोडंसं मानसिक संतुलन बिघडलं असेल तर संदेश मुंडेचं. तोच संदेश मुंडे पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या बाजूनं फिरून मारला चेंडू, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न महानवरचा. 2 चौकार मारल्यानंतर 1 धाव घेतोय तो महानवर आणि एक डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. 3-23 अशी धावसंख्या होते. तरी मैत्री 11 पळसपे पनवेल या संघाची जय हनुमान भिंगारवाडी या संघाबरोबर भिंगारवाडी संघानं तसं बघितलं तर 77 धावांचा पाठलाग मगाशी केलेला आहे. एक चेंडू राखून तो सामना त्यांनी जिंकला आणि जो आकाश चोरगे ही जर RPL नसती, ही रायगड प्रीमियर लीग जर इथं भरवली नसती तर आकाश चोरगेला ओपनमध्ये कोणी घेतलं असतं आणि त्याला चमकताना आपण पाहिलं या मैदानावर. संतोष, म्हणून तर हे RPLचं आयोजन आहे. तळागाळातल्या खेळाडूंना संधी मिळाली नक्कीच पाहिजे आणि संधी ते मिळालेली चमकले आहे. पाहिजेत. नक्कीच चमकणार आणि इथे ते त्यांची कामगिरी दाखवत आहेत. संदेश मुंडे पुन्हा एकदा तयार आहे. डावखुरा गोलंदाज समोर आहे तो तकदीर पाटीलला चेंडू भिरकावून दिला, मिडविकेटच्या वरून भिरकावून दिलाय आणि हा जातोय षटकार. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय एक संघाला पराभूत केलंय. रायगड प्रीमियर लीगच्या या पहिल्या मॅच मध्ये जिंकला होता तो मैत्री 11 पळसपे हा संघ, पळसपे पनवेल, आणि दुसऱ्या मॅच मध्ये जिंकला होता जय हनुमान भिंगारवाडी. 2 संघ जे पराभूत झाले होते ते ग्लोरियस स्पोर्ट्स विहान 11 खाडेकर आणि डेरवली वॉरियर्स हे 2 संघ पराभूत झाले होते. आपण बघतोय जय हनुमान भिंगारवाडी संघाने नाणेफेक जिंकली या मॅच मध्ये आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 7 धावा दिल्या. संदेश मुंडेनं 1 विकेट त्याला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण जगदाळेनं कौतुक करण्यासारखी गोलंदाजी केली. फक्त 6 धावा दिल्या, 2 विकेट त्याने घेतल्या. विशाल जितेकरला त्याने माघारी धाडलं आणि तिसऱ्या षटकामध्ये 2 चौकार सोडल्यामुळे 16 धावा दिल्या त्या संदेश मुंडेनं. 2 षटकं 23 धावा, 1 विकेट ज्यानं मिळवली तो संदेश मुंडे. त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण 4थं षटक टाकतोय एक्सप्रेस वेच्या बाजूनं प्रवीण जगदाळे. काळुंद्राचा हा गोलंदाज इकडे तिकडे पाहिले नाही, रामा महानावर नाही, याने मात्र जसा रॉयल कळंबोली संघातून हा खेळताना जसा खेळ करायचा तसाच षटकार मारतोय तो पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून. पस्तीस धावा पलकावर लागतात त्या मैत्री 11 पळसपे पनवेल संघाच्या 15 धावांवर खेळतोय रामा. 2 चौकार 1 षटकार.
प्रवीण जगदाळे यावेळेस मात्र स्लोवर डिलिव्हरी केली, फसवलं. त्यानं बघितलं की याचा वेग एक्सप्रेस हायवेवर जशा गाड्या चालल्यात 140 160च्या स्पीडनं तसा हा बॅट फिरवतोय, परंतु इथे मात्र लेग बाईकचा इशारा येतोय. पहिली नाही तर दुसरी अवंतर धाव मिळते, ती मैत्री 11 पळसपे संघाला धावसंख्या होते ती 3/36. 3/36 पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण जगदाळेनं दिल्या 6, संदेश मुंडेनं तिसऱ्या षटकामध्ये 16 दिल्या आणि अशा पद्धतीनं धावसंख्या 36 म्हणजे या षटकात आतापर्यंत आल्या त्या 7 धावा. प्रवीण जगदाळे फुलटॉस, लो फुलटॉसला कन्वर्ट केलं, बॅटवर घेतलं, पुन्हा एकदा फिरकावून दिलं, लांबच लांब आरपार षटकार. जबरदस्त फटकेबाजीला मैदानात सुरुवात झालेली आहे. 3 षटकार जर लागोपाठ मारले तर आमचे अमर म्हात्रे साहेब वहाळ गावचे उपसरपंच यांच्याकडनं 2,500 रुपयांचं पारितोषिक आहे, 2,500 रुपयांचं पारितोषिक आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे तो फलंदाज तकदीर पाटील. नाही संतोष, आपण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली या मॅच मध्ये की हे 2 गोलंदाज वापरले, संदेश मुंडे आणि प्रवीण जगदाळे, हे दोन्ही लेफ्टी गोलंदाजाचा वापर केलेला आहे 4 षटकांमध्ये. आणि डावखुऱ्या गोलंदाजांना या ठिकाणी मात्र चोप बसतोय. एक मोठे मोठे फटके खेळत आहेत ते हे फलंदाज तकदीर पाटील. अगोट टप्प्याचे चेंडू जास्त उसळी घेतली पडल्यानंतर आणि पंचांनी मात्र दोन्ही हात आपले समांतर केले. अवांतर धावा होत्या ते 3 आणि संघाची धावसंख्या होती ती 3/43. 3/43. विशाल जितेकर म्हणाले की आम्ही 70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, परंतु 77 धावांचा पण मगाशी पाठलाग केला गेला याच संघानं, भिंगारवाडी संघानं. परंतु त्यावेळेचे गोलंदाज वेगळे होते, ती परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. गोलंदाज प्रवीण जगदाळे पुन्हा एकदा डाव्या हातानं उभरतो विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा सुंदर फटका मारलाय, जागेवर फिरले आणि 2,500 रुपयांचं पारितोषिक पटकावलंय ते आमेर म्हात्रे वहाळचे आमचे उपसरपंच. आणि वहाळचे जे सरपंच आहेत त्यांनी हे पारितोषिक लावले आणि खेळाडूही बामण डोंगरीचे आहे, त्यांच्या अतिशय जवळचा तो तकदीर पाटील 2,500 रुपयांचं पारितोषिक पटकावत आहे, परंतु त्याहीपेक्षा 6 धावा मोलाच्या आहेत तर त्याच्या संघासाठी आणि धावसंख्या झालेली आहे ती 49. अर्धशतकापासून 1 धाव कमी आहे ती मैत्री 11 पळसपे पनवेल संघासाठी. आता मात्र संदेश मुंडेचा जो स्क्वॉड आहे विचारात पडलेल्या धावा वाढायला लागले. सुरुवातीला 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा होत्या, त्यानंतर 16 आल्या आणि आता धावसंख्या आहे ते 49 म्हणजे 20 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या प्रवीण जगदाळेच्या. 4 चेंडू मालतोटे आतापर्यंत टाकून झाले असावेत. 20 धावा महागडा ठरतोय तो प्रवीण जगदाळे. क्रिकेट अनिश्चितता भरलेला हा क्रिकेटचा खेळ आणि पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा. 21 धावा आतापर्यंत दिल्यात त्या प्रवीण जगदाळेनं. मी मगाशी म्हणालो की इतका सुंदर गोलंदाजी करतोय, 6 धावा दिल्या, 2 विकेट ज्यानं मिळवल्या तो प्रवीण जगदाळे. आता मात्र थोडासा बऱ्याच वेळेला संतोष होतं असं की कितीही चांगला जरी गोलंदाज असला तरी त्याला चोप बसला नाही की त्याची दिशा भरकटते आणि ते त्याच्या डोक्यामध्ये गोंधळ निर्माण होतो. हा नक्कीच संभ्रमित अवस्थेमध्ये पोहोचतो गोलंदाज आणि तशीच त्याची अवस्था झाली ती प्रवीण जगदाळेची. फ्री हिट असेल, थोडासा रनअप त्याचा चुकतोय, फ्री हिट आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघितलं, लेदर क्रिकेटमध्ये आता जे बिग बॅश वगैरे चालू होते बऱ्याच मॅचमध्ये मी बघितलं की फ्री हिटला काहीच येत नाही. चांगल्या बॉलला षटकार चौकार नेले जातात, पण फ्री हिटला कधी कधी डॉट तर कधी एखादी सिंगल. आणि असं इथे काय होतंय या फ्री हिटवर, याकडे तमाम क्रिकेट प्रेमींचे लक्ष, सगळे स्टॅट आता हाऊसफुल व्हायला लागलेले आहेत. सुरुवातीला 8:58 हा पहिला चेंडू पडला या रायगड प्रीमियर लीगचा. प्रवीण जगदाळे इथे मात्र तसं घडतंय का, चेंडू हवेमध्ये, फलंदाज काय करतोय बघूया. परंतु इथे मात्र दुसऱ्या धावसाठी धावत आहेत दोन्ही फलंदाज. 2 धावा मिळत आहेत त्या फलंदाज तकदीर पाटीलला. तकीमाने असं होतं ना कधी कधी मैदानात, आपणही समालोचक पण विसरून जातो फ्री हिट, तो बॅट्समॅन पण आऊट झाला तर बाहेर निघायच्या तयारीत असतो. अशाही बऱ्याच वेळा आपण परिस्थिती बघितलेली आहे मैदानामध्ये. परंतु या फलंदाजांचं लक्ष होतं की ही फ्री हिट आहे आणि 2 धावा या फलंदाजाला मिळतात. तकदीर पाटीलला 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. 52 होते. तकदीर पाटील खेळतात वैयक्तिक 23 वर, ज्याच्यामध्ये 3 षटकार 11 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय. तर रामा म्हस्कर खेळतात वैयक्तिक आपल्या 15 धावांवर. रामा महानावर खेळतायत आपल्या 15 धावांवर. गोलंदाज प्रवीण जगदाळे आपल्या षटकातील
चेंडू टाकतोय, शेवटचा चेंडू असावा आणि हा चेंडू मात्र त्याने सुंदर टाकला, कमबॅक केलं. 23 धाव मात्र या षटकामध्ये तो देऊन गेला आणि ह्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय जय हनुमान भिंगारवाडी संघानं नाणेफेक जिंकली. पहिल्यांदा त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा विचार केला आणि आता 52 धावा या ठिकाणी धावफलकावर लागतात. म्हणजे या षटकामध्ये आल्या त्या 23 धावा आपण बघतोय, तब्बल 23 धावा आल्यामुळे 52 म्हणजे 53 13 धावांची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे. तो विशाल जितेकर यांचा संघ मैत्री 11 पनवेल पळसपे संघ. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. या रायगड प्रीमियर लीगचा हा एक सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीचे दोन्ही हे विनर संघ आहेत. यामध्ये कोण जिंकणार, या राहिलेल्या 2 षटकामध्ये किती धावा करतोय तो मैत्री 11 पळसपे हा पनवेल संघ जय हनुमान भिंगारवाडी योगेश लाने यांच्या संघाच्या विरोधात, हे ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा एक उत्कृष्ट निवेदक तितकेच चांगले समालोचक टीके माडी यांच्याकडे. धन्यवाद संतोष. या मॅचमध्ये तसं पाहिलं तर सुरुवातीला जर आपण आलेख बघितला धावांचा तर तो मंदावलेला, मात्र तिसऱ्या षटकामध्ये अगदी उंचावला आणि आता तो चढता 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 चढत गेलेला आहे. 22 षटकांचं महागडं षटक, 23 धावांचं महागडं षटक प्रवीण जगदाळेनं टाकलं आणि आता 2 षटकं शिल्लक आहेत. पुन्हा कमबॅक करावा लागणार. 2 षटकं 39 धावा दिल्या त्या प्रवीण जगदाळेनं. अतिशय चांगली फलंदाजी रामानं केली. रामानं षटकार चौकारांची आतिषबाजी केली आणि त्याच्याबरोबर तकदीर जो 3ऱ्या क्रमांकावर आलेला 1 डाऊन पोझिशनला त्यानंही कमाल केली. स्लोवर डिलिव्हरी, अगदी स्लो चेंडू, फ्लाईट दिली चेंडूला. त्यानं ओळखलं गोलंदाज हुशार आहे आशिष पाटील, त्यानं ओळखलं की आता हा फलंदाज मारण्याच्या नादामध्ये आहे. त्यानं ठरवलंय, पक्क ठरवलंय की मला मारायचा मिडविकेटला चेंडू, त्यामुळे स्लो चेंडू केला, स्पीड कमी केला आणि बॅट आणि चेंडूचा काही संबंध आला नाही. मात्र 1 धाव मिळाली आहे, ती लेग बाईटची. 53 धावांवर खेळतोय तो जय हनुमान भिंगारवाडी संघाविरुद्ध मैत्री 11 पनवेल. शांत क्रिकेट, दुपारची वेळ आहे, आता हवा पण नाही हलत बघा, झाडाची पानं पण हलत नाहीत, अजिबात हवा नाही. आता नॅचरल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार. बॅकफुटवर जाऊन कट केलाय, झेल होईल का नाही, फाईन लेग, सीमारेषे पलीकडे हा चेंडू पुन्हा जातोय 4 धावांसाठी आणि सुरतचा पाटला काही चेंडू सोडत नाही. तीन बाद 57, 13 चेंडूमध्ये 27 धावा कुठून काढलेल्या त्या तकदीर पाटीलनं. रामा 6 चेंडूमध्ये 15 धावा आणि आशिष पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. 2 चेंडू आतापर्यंत आशिषनं फेकलेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट आष्टे लॉजिस्टिक एंड कडून. हा चेंडू खूप वळवलाय, वळवण्याच्या नादामध्ये हा चेंडू वाईड जातोय. पंचांनी हात समांतर केलेले आहेत संतोष चौधरी यांनी आणि या वाईडनं 58 धावांपर्यंत धावत जातोय तो मैत्री 11 पनवेल या संघाचा. अतिशय देखणं असं आयोजन, स्टँड्समध्ये जी सगळी पब्लिक बसलेली आहे, जे प्रेक्षक बसलेले आहेत, या मॅचचा मनमुराद असा आनंद घेत आहेत. हा चेंडू आणि हा जोरदार अपील केलाय पंचांनी, मात्र ही दात फेटाळलेली आहे. नॉन स्ट्राईक एंडमध्ये हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, मात्र 1 धाव धावून पूर्ण करतायत. पंच पण आता एकमेकांना डिस्कस करून निर्णय देणार आहेत. ज्ञानेश्वर भोईर आपट्याचे इथे आलेले आहेत. खरं तर ज्ञानेश्वर भोईर म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, जी डिफेन्स अंडर जी कंपनी आहे, इस्रो, जे सॅटेलाइट लॉन्चिंग केलं जातं. आपण जर सॅटेलाइट्स अवकाशात बघितले तर ज्या कंपनीचं फ्युएल वापरलं जातं ती इस्रो कंपनीचे ते प्लांट इन्चार्ज आहेत, शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करतात. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरे पंच इथे पडताळणी करतायत आणि नॉट आउट. खूप बाहेर होता, लेग स्टंप सोडून हा चेंडू चाललेला आणि नॉट आउट पंचांनी इथे डिक्लेअर केलेलं आहे. आणि आकाशात बघा घार कशी झेप घेते. कॅमेरामनचं आपण कौतुक करायला पाहिजे. ही गरुड झेप, ही घार आपण अवकाशात पाहतोय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक जण आपापले एफर्ट्स पणाला लावतो आणि ही टुर्नामेंट कशी यशस्वी होईल
याकडे लक्ष केंद्रित केलेले त्या सर्वांना मनापासून आपण धन्यवाद देऊया. PTCलाही धन्यवाद. आणि गोलंदाज आशिष पाटील पुन्हा एकदा तयार. सांगडे गावचा हा तारा, हा मस्त चेंडू तेवढा चांगला चतुराईनं तटवलेला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ मध्ये केलं जाते. रामाच्या दंडामध्ये ताकद आहे, मनगटामध्ये ताकद आहे, ताकती फटके रामा मारताना आपण बघतोय. जमिनीला लगतचा जरी फटका असला तरी त्या फटक्याचा आवाज किती सुमधुर होता संतोष. इथे त्या बॅट आणि बॉलचा जेव्हा संगम झाला त्यावेळेला तो आवाज, एक कडक आवाज इथे आपल्याला ऐकायला मिळाला. शॉर्ट पिच चेंडू तटवलाय मिड विकेट सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार मारतोय तर तकदीर पाटील. तीन बाद 66 अशी धावसंख्या उभारलेली आहे. 3 बाद 66 आणि त्यामध्ये खेळतोय तकदीर पाटील 15 चेंडूमध्ये 33 धावांवर. 15 चेंडू 33 धावांवर तकदीर खेळतोय. आशिष पाटील तयार आहे. हा ही चेंडू जबरदस्त प्रहार. तकदीरनं आज कमाल केलेली आहे. उत्तुंग असा षटकार मारतोय तर तकदीर पाटील. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीगची ही धून वाजली आणि षटकार मारल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट सर्व प्रेक्षकांकडून मिळाला. तकदीर आज तकदीर घेऊन आलेला आहे. असं म्हणतात ना संतोष, ना कर तकदीर की शिकवा मुकद्दर बनाता जा, ना कर तकदीर की शिकवा मुकद्दर बनाता जा, मंजिल कभी तो मिलेगी बस तू कदम चलाता जा. मगाच्या सामन्यामध्ये तकदीरला तेवढी लय सापडली नव्हती, परंतु या मॅच मध्ये त्याने आता जबरदस्त फलंदाजी केली, तुफानी फलंदाजी करतोय. 5 षटकार मारले त्याने आतापर्यंत आणि खेळतोय वैयक्तिक आपल्या 39 धावांवर. 39 धावांवर सूरज पाटील वाघिवली वाड्याचा हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर. हा रामानं मारलाय. हवे ते झेल होईल का, मात्र नाही. रजत मुंडेला चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही आणि या चेंडूवर रामाला जीवनदान मिळते. 2 धावांनी 74 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ती मैत्री 11 पनवेलनं 74 झाल्या. संतोष विशाल तर बोललेला की 70, 72, 77 पर्यंत आम्ही 70, 72 जाऊ, परंतु त्याच्याही पलीकडे चाललेला आहे तो मैत्री 11 पनवेल. हा चेंडू रामानं इकडे नाही बघितलं, तिकडे नाही बघितलं आणि लांबच लांब मंडपाच्या पलीकडे मारलाय तो उत्तुंग असा षटकार. ठीक आहे माळी. खरं तर सूरज पाटील वाघिवलीवाडी संघाचा हा एक जबरदस्त हुकमी फलंदाज. आज खरं तर त्याचे बॅड लक दिसत थोडे. मागच्या मॅच मध्ये पण पहिल्याच बॉलवर आउट झाला होता. आता 3 चौकार त्याच्याकडनं मिसफील झाले. 2 तर झालेच, एक समजा तो थोडा लांब होता आणि त्यानंतर आता गोलंदाजी करताना पण त्याच्या गोलंदाजीवर फटके बसत आहेत. चोप बसतोय. हे स्लॉग ओव्हर आहे, डेफ्थ ओव्हर आहे, फटके बसणारच. हा गेला गेला असं कोणतरी म्हणालं, परंतु नाही. मिड विकेट मध्ये घरंगळच चेंडू जातोय. बॅटच्या बरोबर पट्ट्यात नाही आला. नशीब म्हणावं लागेल ते सूरजचं. आणि या 2 धावांनी 82 वर धावसंख्या गेलेली. संतोष कधी कधी असं होतं, अनलकी दिवस असतो, कोणाचा शनिवार असतो, कोणाचा मंगळवार असतो, कामच नाही होत त्या दिवशी, किती काही करा. तसं कदाचित अनलकी आहे, परंतु या अनलकीला लकीमध्ये बदलावं लागणार आहे ते सूरजला. सूरजचा हा चेंडू स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. रामा, आपण म्हणालो की रामानं दाढी वाढवलेली आहे, आता तो मॅच्युअर्ड झालेला आहे आणि खरं तर पहिल्यापासूनच त्याची फलंदाजी गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. मध्ये थोडासा गायब झालेला, आता पुन्हा अवतरलाय आणि हा चेंडू रामानं मारलाय झाडांच्या दिशेनं. भारतरत्न आचार्य विनोबा भावे स्टँडच्या पलीकडे षटकार.
89 धावा झालेल्या आहेत. 100 पार करेल का? आपण म्हणालो संतोष की हा महाकुंभ मेळा आहे खेळाडूंचा. जसे कुंभमेळ्याच्या वेळेला साधू येतात, हिमालयात जातात, तपस्या करून येतात आणि मग त्या कुंभमेळ्यात सामील होतात, तसा रामा आलेला आहे या मैदानावर आणि सगळं आपलं पणाला लावून आपल्यामध्ये असलेली जी गुणवत्ता कशी ठासून ठासून भरलेली आहे या मैदानावर दाखवतोय. नुसते षटकार नाही मारत, लांबच लांब आणि उंचच उंच त्या आकाशात जशी घार फिरते ना तशी फटकेबाजी करतोय तो रामा. सुरतचा हा चेंडू पुन्हा पुढ्यात टाकलाय. हा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या पलीकडे जातोय. हा 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. डीजे मास्टरनं पण अतिशय उत्तम गीत वेळेवर चौक्या पे मौका मारा आहे. खलनायक बनलेला आहे मैत्री 11 पनवेलचा हा जय हनुमान भिंगारवाडीसाठी. योगेश लहाने साहेब आणि त्यांचे सगळे पाठीरागे आता थोडेसे चिंतेत आलेले दिसत आहेत. 95 झालेला आहे. जर षटकार मारला तर 100 पार होईल. बघूया हे भाकीत बऱ्याचशा पंडितांनी केलं असेल की षटकार जाईल किंवा नाही जाईल. आता कोणाचं भाकीत खरं ठरणार याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा आहेत. 95 धावा झालेल्या आहेत आणि रामा बघा अगोदरच वाकडा झालेला आहे, थोडासा बेंड झालेला आहे. त्यानं डायरेक्शन ऑन साइड मध्ये केलेली, ऑन साइडला फटका मारण्याच्या तयारीमध्ये आधीच दिसतोय तो रामा. सुरतचा हा चेंडू राईट आर्म राऊंड आणि हा चेंडू पंचांनी राईट बॉल म्हणून घोषित केलेला आहे आणि रिव्ह्यू आहे वाईडला. बघूया पण घेतला का तुम्ही? येस, रिव्ह्यू थर्ड अंपायरनी पण सांगितलेलं आहे. बाहेरून बोलू नका, प्लेअर जो खेळतोय त्यानं रिव्ह्यू मागायला पाहिजे. हा एक रिव्ह्यू प्रत्येक इनिंगला आहे. ओके, एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला, प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू असणार आहे. फलंदाज शफल झालेला आहे त्यामुळे हा राईट बॉल आहे, वाईड बॉल नाही. आणि हे सत्र मला असं वाटतं संपलेलं आहे. 95 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 96 धावांची गरज आहे. ती जय हनुमान भिंगारवाडी संघाला. यानंतर समालोचनासाठी येतील संतोष चौधरी, परंतु तत्पूर्वी मी रोशन सकपाळ यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत कक्षामध्ये. हॅलो, तर आपण इथे पाहणार आहोत सन्माननीय हरिश्चंद्र गडकरी साहेब यांची प्रामुख्याने या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभलेली आहे. मी दत्ता गायकर यांना विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. बरेचसे मान्यवर या स्पर्धेसाठी आहेत. सन्माननीय हरिश्चंद्र गडकरी साहेब आहेत, संजय शेळके साहेब आहेत, विवेक तांडे साहेब आहेत, नारायण पवार साहेब आहेत. या सर्वांचं आपण स्वागत करणार आहोत. सन्माननीय अनवरभाई पटेल यांची प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती लाभलेली आहे. त्यांना विनंती करेन या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं. सन्माननीय सूर्यकांत पाटील साहेब यांची प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती लाभलेली आहे. आणि खास करून आपण पाहाल की रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे सन्माननीय खजिनदार साहेब सत्यम म्हात्रे यांची प्रामुख्याने या स्पर्धेला उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचे आपण मनापासून स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. खूप चांगली स्पर्धा आहे मित्रांनो. तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेला मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत. जे ऑनलाईन आहेत, ज्या स्पर्धेला इथे येऊन पाहत आहेत, त्या सर्वांचं आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. मान्यवरांची मांदियाळी, गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. संस्कृती आहे आपले की अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. त्या सर्व मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत. अनवर भाई पटेल, शुक्रिया करना चाहूंगा सर आपका. आपने बहुत ही कीमती वक्त इस टूर्नामेंट के लिए दिया. आपका दिल से शुक्रिया अदा. मोस्ट वेलकम इन दिस टूर्नामेंट रायगढ़ प्रीमियर लीग में. आपका दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा और यहाँ पे आपको विराजमान होने के लिए मैं जरूर यहाँ से विनती करूंगा. तो सभी मेहमानों का स्वागत करेंगे. मैं हमारे अनिल दादा पाटिल से दरख्वास्त करना चाहूंगा कि अनवर भाई पटेल उनका स्वागत कीजिएगा प्लीज.
तर विनंती करेन मी सन्माननीय अनवरभाई साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी अनिलदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. तर सहर्ष स्वागत आहे सन्माननीय अनवरभाई पटेल यांचं स्वागत करण्यासाठी या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा अनिलदादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे सर. या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ दिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं मनापासून आभार. त्यानंतर मान्यवरांना विनंती करेन जे मान्यवर आहेत सन्माननीय हरिश्चंद्र गडकरी साहेब यांचंही स्वागत करायचं आहे. आयोजकांना विनंती करेन मंगेश दादा आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय हरिश्चंद्र गडकरी साहेब यांची प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती लाभलेली आहे त्यांचंही आपण स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर आपण विनंती करूयात संजय शेळके यांना विनंती करूयात आपणही आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय ज्ञानेश्वर भोईर साहेब यांना विनंती करण्यात येत आहे आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. मी ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतो त्यांनी आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. विवेक तांडेल असतील, नारायण पवार साहेब असतील, या सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि आपल्याला विनंती केली जाते की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. तत्पूर्वी आपण वळणार आहोत मुख्य समालोचन कक्षाकडे जिथे एक जबरदस्त एकदम पॉवरफुल मॅचचं इथे जबरदस्त समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. आमचे महागुरु संतोष चौधरी सर यांच्या माध्यमातून धन्यवाद. धन्यवाद रोशन सकपालजी. एक जबरदस्त हाय हिट मॅच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. जशी गरमी आता वाढायला चाललेली तशी या मॅचमध्ये पण आता गरमी वाढणार आहे. मगाशी आपण बघितलं आकाश चोरगे, रजत मुंडे आणि करण मडवीचा हा संघ आता 96 धावा करायच्या, 16 धावांची सरासरी राखायची. 30 चेंडू 96 धावांची गरज आहे. म्हणाला होता विशाल जितेकर मैत्री या 11 पनवेल संघाचा कर्णधार की 70च्या आसपास जाण्याचा आम्ही प्रयत्न करू, परंतु 70च्या पुढे नाही तर 96 धावा केलेल्या, 4 धावा फक्त शतकापासून दूर आहेत. इथे मात्र कामगिरी केली ती रामानं 13 चेंडूमध्ये 38 धावा करताना षटकार मारले 4 आणि 2 चौकार मारले तर 5 षटकार मारले. तकदीर पाटीलनं 16 चेंडूमध्ये 39 धावा केल्या, 2 चौकार, 1 चौकार मारला आणि ते 2 चौकार मारले ते रामानं. अशी जबरदस्त फलंदाजी करत प्रेक्षकांची मनं जिंकली होती या मॅच मध्ये. ते रामा महानावर आणि तकदीर पाटील बामण डोंगरीचा एक खेळाडू आणि एक रामा कळंबोलीचा हा खेळाडू. जबरदस्त 96 धावांचा पाठलाग आता कशा पद्धतीने केला जातोय याकडे तमाम क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे. या RPL रायगड प्रीमियर लीग मध्ये तमाम प्रेक्षकांचं मी संतोष चौधरी, माझे साथी समालोचक टीके माळी, गुणलेखक सुदर्शन पाटील, दुसरे आमचे गुणलेखक रोहित गाताडे, समालोचक प्रवीण दुगाडे, मच्छिंद्र पाटील आणि रोशन सकपाळ यांच्या सगळ्यांच्या वतीने घेऊन जातो मैदानाच्या मधोमध जिथे रजत मुंडे ज्याला कर्दनकाळ म्हटलं जातं, गोलंदाजाचा तो रजत मुंडे आणि गोलंदाज आहे अक्षय पाटील मोन्या. अक्षय पाटीलचा हा चेंडू खेळून काढलाय. पहिला मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे आणि तिथे मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर हा चेंडू अडवला जातोय. रजत मुंडे संत सुरुवात करतो, थंडा करके खाने वाले एक खिलाडी आहे. कधी बऱ्याच वेळा तो हळूहळू सुरुवातीला स्लो खेळतो आणि नंतर मात्र आक्रमक करतो. आणि हा जो गोलंदाज आहे आशिष अक्षय उर्फ मोन्या पहिला चेंडू मात्र डॉट टाकतो. 29 चेंडू 96 धावांची गरज आहे. मोठे मोठे फटके आता बघायला मिळतात का या मॅच मध्ये, याकडे लक्ष कलाई के साथ मोड दिया. या इथे मात्र हैदराबादी फटका खेळलाय तो फलंदाज रजत मुंडेनं आपलं खातं उघडलं. 1 धाव घेतली. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती आहे 34 चेंडू आणि 95 धावांची. माफ करा, 34 चेंडू आणि 95 धावांची गरज आहे. 6 षटकांची ही मॅच आहे. संतोष गणेश पारवेनं पण चांगलं क्षेत्ररक्षण केलं, त्याची पण वाहवा व्हायला हा नक्कीच. गणेश पारवेनं हा चांगला चेंडू अडवला आणि असं वाटलं होतं सुरुवातीला की विशाल जितेकर बाद झाला 2 चौकार मारून, गणेश पारवे बाद झाला, विकी पाटील बाद झाला, 13 धावा होत्या 2 षटकांमध्ये.
असं वाटलं 50-55 धावा होत आहेत की नाही मैत्री 11 पळसपेठ पनवेल संघाच्या, परंतु 95 धावांचा डोंगर उभारलाय आता समोर जसा डोंगर आपल्याला दिसतोय. आणि एक्सप्रेस हायवेवर जशा गाड्या चालतात 140 160 180 त्या वेगानं फलंदाजी करावी लागेल ती सूरज पाटील आणि रजत मुंडेला. सूरज पाटील वाघिलेवाडी संघाचा हा खेळाडू भिंगारवाडी संघातून खेळतोय. सरळ चेंडू जातोय तो पुन्हा एकदा गणेश पारवेच्या हातामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. छोटा खेळाडू आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवतोय, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा टाकतोय. कारण पैसा कमवलाय अगोदर, भरपूर पैसा कमवलाय तो या मैत्री 11 स्पोर्ट्स संघानं आणि त्याचा चांगला वापर करतोय तो हा गोलंदाज अक्षय पाटील मोन्या. पुन्हा एकदा सरळ बॅटनं खेळला हा चेंडू, एकही चौकार षटकार पाहायला मिळत नाही आतापर्यंत. सावध पवित्रा घेतलाय तो रजत मुंडे आणि सूरज पाटीलनं एक धावांवर खेळत आहेत. 32 चेंडूने आता जिंकण्यासाठी करायचे आहेत. 94 धावा 4 चेंडूंमध्ये. जे पाठीराखे असतील भिंगारवाडी संघाचे त्यांना वाटलं असेल की 4 चेंडूंमध्ये 15-16 धावा यायला पाहिजे होत्या, परंतु फक्त 2 धावा आल्यात आणि आता जिंकण्यासाठी करायचे आहेत. त्या 32 चेंडूंमध्ये भिंगारवाडी संघाला, जय हनुमान भिंगारवाडी संघाला 94 धावांची गरज. 32 गेंदे, 32 चेंडू, 94 धावांचं मोठं आव्हान. अक्षय पाटील पुन्हा एकदा, रजत मुंडे चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि ते मात्र रजत मुंडे बाद होतोय. मोठ्या धावांचा पाठलाग करताना थोडंसं कठीण होऊन चाललंय ते या भिंगारवाडी संघासाठी. नवीन फलंदाज, धन्यवाद डीजे मास्टर करण मडवी. सूरज पाटीलला आता काहीतरी करून दाखवावं लागेल. रजत मुंडे ज्याच्यावर सगळ्यांच्या नजरा होत्या, सगळ्यांच्या नजरा खेळल्या होत्या की हा चांभारली संघाचा हा खेळाडू, या संघाचा कर्णधार काहीतरी करेल जय हनुमान भिंगरवाडी संघासाठी, परंतु एकच धाव करून तो झेलबाद होऊन तंबूमध्ये परततोय आणि आता परिस्थिती नाजूक आहे. आता खरं मध्ये ICU मध्ये गेलेली हा संघ आता जनरल वॉर्डमध्ये आणायचा असेल तर जसे रामा महानवरनं षटकार मारले, जसे तकदीर पाटीलनं षटकार मारले, तसे षटकार चौकार मारावे लागतील. ते करण मडवी आणि सूरज पाटील यांना चांगली गोलंदाजी करतोय. संतोष ICUचं नाव ऐकलं ना की अंगाला काटा येतो. हा, काटा येतोय. लॉकडाऊन कोरोना काळामध्ये जे जे ICU मध्ये होते त्यांना आठवत असेल सगळं. नक्कीच 7-8 लाख रुपये लोकांनी मोजलेले आहेत. आणि इथे मात्र हा आडव्या बॅटनं सुंदर फटका मारलाय. काय घुटना टेक आणि तमाशा टेक असं म्हणत हा मारतो षटकार तो फलंदाज करण मडवी. चौकार, माफ करा, चौकार मारतो करण मडवी. मंगेश दादान, अनिल दादान, मंगेश दादान ठेवलाय आयोजन मानाचा, ठेवलाय आयोजन मानाचा. रायगड प्रीमियर लीगचा आयोजन रायगड जिल्ह्याचा, रायगड प्रीमियर लीगचा आयोजन रायगड जिल्ह्याचा, रायगड प्रीमियर लीगचा आयोजन रायगड जिल्ह्याचा, रायगड प्रीमियर लीगचा आयोजन रायगड जिल्ह्याचा. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा, राज वॉरियरचा कर्णधार हा, राज वॉरियरचा कर्णधार हाय, राज वॉरियरचा कर्णधार हाय. आकाश तारेकर पारगाव गावचा, रायगडचा तो वंडर बॉय हा, रायगडचा तो वंडर बॉय हाय, रायगडचा तो राज वॉरियरचा कर्णधार विश्वजित, त्यांना मी विनंती करेन नाणेफेक करण्यासाठी. आणि विहान 11 खाडेकर या 2 संघाच्या कर्णधारांना विनंती करेन. एक सामना त्यांनी गमावलाय. आणि अंकुर सिंग या कर्णधारांना मी विनंती करेन नाणेफेक करण्यासाठी. 30 चेंडू जिंकण्यासाठी 90 धावांची गरज आहे. आता ठोसाच ठोसा जशाच तसं उत्तर द्यावं लागेल ते या फलंदाजांना सूरज पाटील आणि करण मडवी यांना. परंतु गोलंदाज आहे तो एक्सप्रेस वेच्या बाजूनं हार्दिक कुरंगळे, कांबे संघाचा हा खेळाडू, धनाजी कुरंगळे यांचा चिरंजीव. हार्दिक कुरंगळेला पहिलाच चेंडूवर फिरकावून दिलंय ते फलंदाज सूरज पाटीलनं. वाघिलीवाडीचा हा फलंदाज सूरज पाटील मारतोय उत्तुंग षटकार. एक
मनाने टायगर टायगर सूरज पाटील 9 चेंडूमध्ये ज्याने 50 धावा भंगारपाड्याच्या मैदानावर केल्या होत्या त्या खेळीची आठवण त्याला या मैदानावर करावी लागेल. 7 षटकार मारले होते. आता 29 चेंडू आणि 84 धावांची गरज आहे. सूरज पाटील तोच सूरज पाटील आजच्या दिवसाचा सगळ्यात लांब षटकार मारतोय. विश्वास पाटील उस्मान पटेल विश्वास पाटील आधारस्तंभ रायगडचा आधारस्तंभ रायगडचा रायगड प्रीमियर लीगचा आयोजन रायगड जिल्ह्याचा रायगड संतोष, प्रीमियर लीगचा आयोजन रायगड. मला तर वाटतंय की हा सूरज पाटील आहे त्यानं निर्णय घेतलेला दिसतोय. आपल्या डोक्यामध्ये त्याच्या प्लॅन असतील की आपण जेवढ्या धावा दिलेत ना त्या व्याजात सकट वसूल हा करायचा. गोलंदाजी करताना ते मागणे ठरले होते. शेवटच्या षटकामध्ये बऱ्याचशा 23 मला वाटतं धावा त्यांनी दिल्या होत्या. क्षेत्ररक्षण करताना त्यांच्याकडनं 1-2 चुका झाल्या. तिथे 2 चौकार मिळाले होते आणि आता मात्र 2 चेंडूवर 2 षटकार मारल्यामुळे आमचे जे उपसरपंच आहेत वाळचे अमर म्हात्रे यांचे 2,500चं पारितोषिक त्याला मिळू शकतोय जर या चेंडूवर त्याने षटकार मारला तर. हार्दिक कुळंगे पुन्हा एकदा समोरच्या बाजूने तयार. 28 चेंडू आणि 78 धावांची गरज आहे ती जय हनुमान भिंगारवाडी संघाला. आणि आता मात्र ताणून मारला चेंडू परंतु इथे मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा कमी पडला प्रयत्न आणि इथे मात्र प्रयत्न चांगला होता. चेंडू थोडासा पुढे पडला आणि 2 धावा मिळत आहेत. त्या सूरज पाटीलला 2 धावांनी सूरज पाटील पोहोचतो वैयक्तिक 14 या धावसंख्येवर आणि 15 या धावसंख्येवर पोहोचतोय आणि संघाची धावसंख्या होती ती 20 जिंकण्यासाठी आता 27 चेंडू आणि 76 धावांची गरज. 27 चेंडू 76 धावांची गरज. या टेनिस क्रिकेटमध्ये सांगता येत नाही आता कोणी कधी कुठलीही मॅच जिंकू शकतो कोणी हरू शकतो. 27 चेंडू जिंकण्यासाठी 76 धावांची गरज. हार्दिक कुरंगळे लिडिंग एज टॉप एज लागलेले बघूया. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कॅच सोडला की मॅच सोडली हे नंतर आपल्याला कळेल आणि इथे मात्र झेल सोडतोय तो क्षेत्ररक्षक. झेल सुटला जातोय. 1 धाव मिळते ती 2 धावा 1च धाव मिळते ती सूरज पाटीलला आणि संजय वास्कर मला वाटतं झेल खाली होते. एक चांगला प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणी त्यांची नजर हटली चेंडूवरून आणि झेल सुटला गेलाय. नाही संतोष, उंच पण खूप होता झेल. बाजूला आपण ज्या टोलेजंग इमारती बघतोय इंडिया बुलच्या तेवढ्या उंचीवर गेलेला हा झेल होता त्यामुळे अंदाज बरोबर बांधता आला नाही. नक्कीच जास्त उंच चेंडू असलो की त्याच्या चेंडू खाली येणं त्याच्यावर नजर राहणं हे महत्वाचं असतं. इथे मात्र आता सुरुवात खराब झाल्यानंतर चांगली फलंदाजी करतोय तो सूरज पाटील आणि करण मडवी एका चौकाराच्या साह्यानं स्ट्राईक एंडला आता खेळतोय. 26 चेंडू अजून जिंकण्यासाठी जय हनुमान भिंगारवाडी संघाला जिंकण्यासाठी 75 धावांची गरज आहे. 26 चेंडू 75 धावांची गरज असताना हा जमिनी लगतचा फटका करण मडवीनं ओळखलाय की हा चेंडू चांगला चेंडू आहे याला अशा चेंडूला सन्मान दिला आणि आता 75 धावांची अजूनही गरज आहे. ती योगेश लहाने ज्या संघाचे मालक आहेत जय हनुमान भिंगारवाडी या संघाला आणि या मैत्री 11 पळसपे संघाचे जे कर्णधार मालक आहेत ते ॲडव्होकेट विकास भगत यांचा हा संघ दुसऱ्या राऊंडमध्ये खेळतायत. एक सामना या दोन्ही संघांनी जिंकलाय. 25 चेंडू जिंकण्यासाठी 75 धावांची गरज असताना हार्दिक कुरंगळेचा हा चेंडू बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच केला. हा चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतायत. चेंडू अडवला जातोय. इथे मात्र 2 धावा मिळतात त्या फलंदाज करण मडवीला. करण मडवी पोहोचतोय 6 वर. संघाची धावसंख्या होती ती 23 जिंकण्यासाठी अजूनही 24 चेंडू आणि 73 धावांची गरज आहे. परंतु जय हनुमान भिंगारवाडी संघ जिंकणार की मैत्री 11 पळसपे संघ जिंकणार या 2 षटकामध्ये काय होणार हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया टीके माळे यांच्याकडे. धन्यवाद संतोष. या मॅचमध्ये सूरज पाटील या फलंदाजानं आता जान भरलेली आहे. सुरुवातीला असं वाटलेलं की धावांचा डोंगर आहे, डोंगर नाही तरी हिमालय आहे, कारण 95 धावा जमवणं ही काय खायची गोष्ट नाही. पण तर 95 धावा जमवल्यानंतर 96 धावांचा पाठलाग करणं ही पण काही तेवढी सोपी गोष्ट नाही. मात्र या अवघड गोष्टीला सोपी करण्याचं काम आता सूरज पाटील आणि करण मडवी या फलंदाजांना करावं लागणार. कारण हल्लीच्या हंगामामध्ये, यंदाच्या हंगामामध्ये हे दोन्ही फलंदाज एवढे फेमस झालेले आहेत, एवढे पॉप्युलर झालेले आहेत. करण मडवीचा तर आत्ताचा लेटेस्ट रेकॉर्ड आहे 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा आणि सूरजचा रेकॉर्ड आपण ऐकला 9 चेंडूमध्ये 50 धावा पटकावण्याचा. तर या अशा आक्रमक फलंदाजांना आता त्यांचं खरं रौद्र रूप धारण करावं लागणार. विश्वजित ठाकूर यांना विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी या. अंकुर सिंग इथे उपस्थित आहेत.
आमचे महेश म्हात्रे त्यांच्याबरोबर आलेले आहेत. तर विश्वजित ठाकूर आपण लगेचच या. वळूया मॅचकडे. जय हनुमान भिंगारवाडी विरुद्ध मैत्री 11 पनवेल असा हा सामना रंगतोय. स्टँडमध्ये बसलेली पब्लिक, सगळे प्रेक्षक बघा टाळ्या पण वाजवतायत, शांत बसतायत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडमधील पब्लिक आनंद घेते, हात करतायत बघा इकडून आपल्याला. आणि त्यांचंही मनापासून आपण इथे हार्दिक हार्दिक स्वागत करूया. गोलंदाजीच्या मार्कवर आहे अक्षय पाटील. अक्षय पाटीलचा हा चेंडू, सूरजनं जमीन लगतचा फटका मारला. कार्पेट चिरत चिरत, आपण म्हणतो ना की गवताला आग लावत लावत हा चेंडू सरळ आला तो लॉंगॉनला. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. समीकरण बदलतंय. येणाऱ्या 23 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 72 धावांची गरज आहे, ती जय हनुमान भिंगारवाडीला. योगेश लहाने साहेब यांची ही टीम, संघमालक मॅनेजर संदेश पाटील, कर्णधार रजत मुंडे, प्रमोद घरत, संदेश मुंडे, सूरज पाटील, आकाश चोरगे, आशिष पाटील, चेतन खुटले, करण मडवी, प्रतीक गायकर, प्रवीण जगदाळे, संदेश पाटील, शैलेश सार्डेकर, सूर्या मस्कर आणि योगेश लहाने अशी यांचा स्क्वॉड आहे जय हनुमान भिंगारवाडीचा. अजूनही मैदानावर तटस्थ उभे आहेत ते करण मडवी आणि सूरज पाटील. करण मडवी लेफ्टी बॅट्समन, यंदाचा हंगाम यानं गाजवलेला आहे. दिसायला सडपातळ आहे, कडकी शरीरी यष्टी आहे याची. सडपातळ बांध्याचा हा खेळाडू मात्र फटकेबाजी लिलया करतो. सहज लिलया षटकार चौकार मारण्याची क्षमता आहे. मात्र समोर आहे तो अक्षय पाटील. हा चेंडू थोडासा आखूट ठेवला, शॉर्ट ऑफ लेंथ हा चेंडू ठेवला आणि थोडीशी उसळी घेतली बघा या चेंडूनं. जस्ट थोडासा बाउन्स झाला हा चेंडू. यष्टीरक्षकांना आपलं काम चोख बजावलेलं. स्पीड आहे, तेज तर्रार गोलंदाज आहे अक्षय पाटील. खूप वेगवान अशी गोलंदाजी करतोय तो करणसाठी. फुल टॉच चेंडू, जमीन लगतचा फटका मारला. मिड विकेट मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण गणेश पारवेकडून होतंय. लगेच थ्रो पण केला जातो. टाळ्या वाजून विशाल त्याचं अभिनंदन करतोय आणि सांगतोय की कीप इट अप बॉयज, थांबा तुम्ही, असंच खेळा जेणेकरून आपण या मॅचवर आपण कब्जा मिळवू. आणि स्ट्राईक रोटेट केला जातो. 21 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 71 धावांची गरज आहे, ती जय हनुमान भिंगारवाडीला. 21 चेंडू शिल्लक, 71 धावांची गरज. अक्षय पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. अक्षय पाटीलला हा फटका मारलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावा. षटकार पॅरलल मार्टिन क्रो सारखा षटकार. एक बाद 31 अक्षय पाटीलला षटकार मारला सूरजनं आता सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. सूरजनं हाही ठोकलाय, झेल होईल की षटकार. आणि सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. आणि या चेंडूवर जिथे 6 धावा जाऊ शकत होत्या, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो बघा कसा सूरजनं फटका लगावला. हा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, सरळ मारला ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. बघत राहिला चेंडूकडे तो सूरज पाटील आणि उंच उडी मारून पडला, झडला, मैदानाच्या बाहेर गेला. मात्र या क्षेत्ररक्षकानं कमाल कामगिरी केली. मला असं वाटतं हार्दिक कुरंगळे तिथे क्षेत्ररक्षण करतोय कांब्याचा आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं. हेच तर क्रिकेट आहे संतोष. नुसती तुम्हाला बॅटिंग आली, बॉलिंग आली म्हणजे क्रिकेट आलं असं नाही. फिल्डिंगची अहमियत काय, फिल्डिंगचं महत्व काय, क्षेत्ररक्षणाचं महत्व काय हे दाखवून दिलं हार्दिकनं. जबरदस्त टोला आणला सूरजनं आणि हा हेलिकॉप्टर शॉट सरळ येतोय तो पॅव्हलियन मध्ये षटकारासाठी. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. तुम्ही बोलवलं, मी येतोय. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. जीवाला उनी वेड्या परी, गाव सोडून गेला कजना. जीवाला उनी वेड्या परी, गाव सोडून गेला कजना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. साल 1926 जन्म झाला एक बाळ, जन्म झाला एक बाळ, जन्म झाला एक
ना त्यात ध्यान, करी लागे ना त्यात ध्यान, करी लागे ना त्यात ध्यान. वाव समाजात भल म्हणून पेटून उठला वाघ, पेटून उठला वाघ, पेटून उठला वाघ. केली उभी ही संघटना, नाव दिलं तिला शिवसेना. केली उभी ही संघटना, नाव दिलं तिला शिवसेना. केली उभी ही संघटना, नाव दिलं. वाघाची डरकाळी आणि विचारांची तोफ. रडायचं नाही तर लढायचं हा मूलमंत्र देणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं गीत डीजे मास्टरनं लावलं. सगळी स्फूर्ती गीतं आज संतोष या मैदानावर लावली जातात, जेणेकरून संचारलं जाईल, रक्त सळसळलं जाईल मैदानावरील खेळाडूंचा आणि एक चांगला खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळेल. सूरजची आज वावा करायलाच लागेल. आता या अगोदर आपण त्याला म्हणत होतो की अनलकी, परंतु अनलकीला लकी करण्याचं काम त्याची मेहनत, त्याची लगन आणि त्याचे परिश्रम इथे ठरवतात. नक्कीच पूर्वी रणशिंग वाजवले जायचे, शंख फुंकले जायचे आणि मग लढाई खऱ्या अर्थानं व्हायची. आणि इथे क्रिकेटची लढाई चालू आहे आरपीएल मध्ये, या रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीगची फुल टॉस चेंडू. करण मडवी कसा गप्प बसेल. करण मडवीनं हा चेंडू मारला मिड विकेट सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. एक बाद 45 अशी अवस्था झालेली आहे या मॅच मध्ये. आता मजा येणार. संतोष, असं वाटलं होतं सुरुवातीला की हा धावांचा डोंगर आहे का, हिमालय आहे का, कोणता पर्वत आहे का, एव्हरेस्ट आहे, परंतु नाही, एव्हरेस्ट सुद्धा सर केला जाऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न या दोन तरुणांकडून केला जातोय. आणि हा चेंडू लॉंग ऑन सीमारेचे पलीकडे, मंडपाच्या पलीकडे, लांबच लांब करण मडवीचा षटकार. संतोष, जर इतिहासात आपण डोकं जर आपण लावलं किंवा डोकं आपण जर चालवलं, इतिहासामधल्या जर कहाण्या जर ऐकल्या की सरदार पडला म्हणजे तानाजी मालुसरेंचा इतिहास तुम्हाला माहिती असेल. आपण तिथे स्टँड पण लावलेला आहे. सरदार पडल्यानंतर पण किल्ला लढवला आणि तो सिंहगड म्हणून जिंकला. तसंच रजत मुंडे गेल्यानंतर आता अवस्था बिकट होईल की काय असा प्रश्न कदाचित तमाम सर्व क्रिकेट रसिकांना पडला असेल, परंतु नाही. सूरज पाटील आणि करण मडवी सारखे मावळे असे काही झुंजार खेळी या मैदानावर करतायत की ही मॅच जिंकूनच ते जणू काही बाहेर पडतील. आई चेंडू, शॉर्ट पिच चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या जवळ गेला आणि आज नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. झेल घेतला होता मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून. हार्दिक बघतोय, तिथेच उभा राहिलाय कमरेवर हात ठेवून की काय झालं. शिट्ट्या वाजल्या जातात बघा पाठीराख्यांकडून आता. आणि या चेंडूवर धावत पण एकच काढलेली आहे, म्हणजे 1+1 अशा 2 धावा. नक्कीच आपण म्हणालात की सरदार रजत मुंडे बाद झाल्यानंतर मात्र सूरज पाटील आणि करण मडवीनं सगळी सूत्र हातात घेतली. जशी रामानं फलंदाजी केली, जशी तकदीर पाटीलनं फलंदाजी केली, तशीच फलंदाजी आता सूरज पाटील आणि करण मडवी करतात. 16 चेंडू आता जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. आपण म्हणालात की तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले तिथे आणि त्याच्यावरच आपण म्हणाल कोंढाण्यावर विजय झाला शेलार मामाचा, गड आला सिंह गेला मर्द मराठ्यांचा. हा नो बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातोय. म्हणजे पंच पण आता डोळ्यात तेल घालून उभे आहेत. सगळे MCAचे पंच आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनची परीक्षा पास झालेले पंच मैदानामध्ये आहेत. हेमंत कोळी आणि संतोष चौधरी आणि इकडे मेहर दत्ता मेहर. ठीक आहे म्हणे मगाशी जसा आपल्याला सामना आला आपल्या वाट्याला, एक चेंडूमध्ये 7 चेंडूमध्ये 1 धावाची गरज होती, असं वाटलं हाही सामना एकतर्फी होतो की काय. 95 धावांचा डोंगर उभारल्यानंतर परंतु मॅच आहे आणि चित्ता भरलेला क्रिकेटचा हा खेळ आरपीएल मध्ये रंगतोय. 16 चेंडू 43 धावांची, 16 चेंडू 43 धावा. हार्दिक पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. सूरज तयार आहे. सूरज असं वाटलेलं की मारेल परंतु नाही. हार्दिक पण एक्सपिरियन्स खेळाडू आहे. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, रबर बॉल हे सगळ्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये यंग टॅलेंट हे खूप चालतंय यंदाच्या वर्षीचं. आणि या चेंडूवर त्यानं दाखवून दिलेलं आहे. निर्धाव चेंडू जातोय. 16-43चं समीकरण आता होतंय 15-43. हार्दिक एक्सप्रेस एंड कडून सूरजसाठी. सूरजनं हा चेंडू झाडांच्या दिशेनं मारलाय. लांबच लांब झाडाच्या वरून मारलेला उत्तुंग असा षटकार आणि षटकार. अगऱ्यांची मी देखणी
12 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी केलेली आहे. संतोष, जर सायन्समध्ये जर कोण शिकत असेल तर त्याला न्यूटनचा तिसरा नियम माहिती असेल. क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल यांची परिमाणं समान असतात परंतु दिशा भिन्न. तसं हा जो गोलंदाज जेवढ्या स्पीडनं गोलंदाजी करतोय तेवढ्याच स्पीडनं सूरज पाटील त्याला उत्तर देतो आणि लांबच लांब षटकार मारतोय. हा चेंडू हार्दिकचा, हा शॉर्टपिच चेंडू मस्त टपलवलाय. चेंडू जातोय पॉइंट आणि गलीच्या मधून 4 धावांसाठी धावांचं रन मशीन आज बनलेला आहे तो सूरज पाटील. (63) 63 धावा 13 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. 17,000 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत आणि मॅच पण तशीच दमदार आहे. धडाकेबाज सुरुवात आणि धडाकेबाज फलंदाजी या मैदानावर सुरू आहे. क्षेत्ररक्षक तडफडतायत, इकडे तिकडे प्रयत्न करतायत, परिश्रमांची पराकाष्ठा करतायत. क्रिकेट आहे संतोष. क्रिकेट ज्या भारतामध्ये क्रिकेटला धर्म मानलं जातं ते क्रिकेट आज रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण इथे बघतोय. तमाम जे 17,000 प्रेक्षक लाईव्ह थेट प्रक्षेपण या मॅचचं बघतायत त्यांचंही आपण मनापासून इथे हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सूरज पाटील आणि करण मडवी हावी झालेले आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. ती जय हनुमान भिंगारवाडी या संघाला. मैत्री 11 पनवेल संघानं धावांचा डोंगर एव्हरेस्ट ही रचला. 95 धावा केल्या आणि 96 धावांचा पाठलाग सुरू आहे. 36 चेंडूमध्ये 96 धावांची गरज होती. आता 12 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज म्हणजे जो ॲव्हरेज आहे संतोष 16 धावांचा तसाच राहिलेला आहे आतापर्यंत. तरी हा जो रन रेट आहे तसाच राहील की जय हनुमान भिंगारवाडी जिंकेल की मैत्री 11 पनवेल जिंकेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो ते रायगड समालोचन असोसिएशनचे सल्लागार आणि महागुरु आमचे मराठी समालोचनाचे हरिभक्त परायण आमचे संतोष चौधरी यांना. ठीक आहे माळी, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. वाळू रगडीता तेलही गळे. आणि आता 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी जय हनुमान भिंगारवाडी या संघाला. ज्याचे मालक आहेत संघाचे ते योगेश लहाने आणि मैत्री 11 पळसपे संघाचे जे ॲडव्होकेट विकास पाटील, विकास भगत हे त्यांचे मालक आहेत. आणि इथे आता 12 चेंडू 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये फक्त मला तर वाटतं 6 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि रजत मुंडे बाद झाला होता. अशा वेळेस असं वाटलं होतं ही मॅच एकतर्फी होती की काय. 19 धावांची सरासरी होती. आणि आता मात्र ज्या मागच्या 2 षटकांमध्ये अक्षय पाटील जो मोन्या ज्याला 22 धावा मारल्या तिसऱ्या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये हार्दिक कोळंग्याला 25 धावा आल्यानंतर आता 16 धावांची सरासरी. आणि हे 2 फलंदाज एवढ्या लांब लांब षटकार मारतात. बाउंड्री आपण न्यायची तरी कुठे, इतक्या झाडाच्या वरूनही षटकार मारले सूरज पाटील. आणि बरेच जण असं म्हणत होते की ही सीमारेषा थोडीशी लांब दिसते. अरे या सीमारेषेच्या पण पलीकडे 20-20 फूट जर लांब हे फलंदाज जर षटकार मारत असतील तर नक्कीच हा प्रश्न आहेच संतोष. नक्कीच समीर आणि गोलंदाजी करतोय. आणि दुसरी गोष्ट असं पण नाही की हे फलंदाज म्हणजे तगडे आहेत, पंकज जाधव सारखे मजबूत आहेत. हे अगदी सडपातळ बांध्याचे फलंदाज आहेत. क्रिकेटमध्ये तरीही लिलिया लांब 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 षटकार मारतात. क्रिकेटमध्ये टायमिंगला महत्व आहे. समीर गोलंदाजी करतोय. 12 चेंडू 32 धावांची गरज आहे. समीर लांगी, पालीचे खेळाडू सुधागड पालीवाले समीर लांगी. आता बल्लाळेश्वरचा धावा करावा लागेल. समोर येतो सूरज पाटील. 12 चेंडू 32 धावांची गरज. राईट हँड ओव्हर टॅप केले चेंडूला, बॅकफुटला गेले आणि इथे मात्र फसले. इथे मात्र सूरज पाटीलचा एक अचूक झेल टिपला जातोय आणि स्मशान शांतता झालेली आहे ते जय हनुमान भिंगारवाडी संघासाठी. स्पीडअप घ्या, स्पीडअप. मॅच मध्ये स्पीड यायला पाहिजे थोडा. आपल्याला प्रत्येक मॅचला 1.5 तास जातोय. मंगेश वाकडेकर साहेब विचारात पडलेले की मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे, जरा स्पीडअप घ्या. फलंदाजाने जाताना थोडे धावत जात. असे मुंबईचे खेळाडू बघा व्यावसायिक कसे बॅट घेऊन धावत सुटतात
रनअप घेतात आणि मग त्याच्यामुळे असं म्हणतात की ते बाहेरून तयार होऊन आलेत मैदानाच्या मध्ये. इथे मात्र सूरज पाटील असं वाटलं ही नाही, मॅच आणि संतोष तसं वॉर्मअप हा फार जरुरीचा असतो. जर वॉर्मअप तुमच्याकडे असेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही जाता जाता सेट होऊन जाता त्या वातावरणाशी. नक्कीच. आणि असं वाटलं तर सूरज पाटील ही मॅच 2-3 चेंडू राखून संपवते की काय, परंतु एक आखूट टप्प्याचा चेंडू टाकला आणि त्याला फसवलं गेलं ऑफस्टंपच्या बाहेर आणि त्यानं टॅप करायचा होता चेंडू. इथे मात्र झेल टिपला गेला त्याचा. आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये दोन्ही संघ आलेले आहेत. मैत्री 11 पळसपे पनवेल आणि जय हनुमान भिंगारवाडी. आता आलाय तो आकाश चोरगे, ज्याने 14 धावांची गरज असताना एक चेंडू राखून तो सामना जिंकला होता. तो आकाश चोरगे मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा हिरो. परंतु सूरज पाटीलनं जबरदस्त फलंदाजी केली. 42 धावा केल्या, 5 षटकार त्यानं मारले. या 42 धावा करताना सुंदर फलंदाजी, एक चौकार मारला तो सूरज पाटीलनं. आता 11 चेंडू 32 धावांची गरज आहे जय हनुमान भिंगारवाडी संघाला. बॅकफुटला गेले आकाश चोरगे. ताकदीचा वापर मी म्हणालो आणि इथे मात्र सुंदर चौकार मारतोय आकाश चोरगे सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवर. हा चेंडू 28 धावांची गरज. रायगड प्रीमियर लीग मध्ये एक संघांना पराभूत करून आलेले हे दोन्ही संघ मैत्री 11 पळसपे आणि पनवेल आणि जय हनुमान भिंगारवाडी. आता 96 धावांचा पाठलाग करतोय तो जय हनुमान भिंगारवाडी संघ. पहिल्यांदा फलंदाजी करताना जबरदस्त फलंदाजी केली होती ती मैत्री 11 पळसपे संघानं 95 धावा केल्या होत्या. 96 धावांचा पाठलाग आणि आकाश चोरगेनं भिरकावून दिलाय. हा आखूट टप्प्याचा चेंडू पूल करतोय मिड विकेट आणि फाईन लेगच्या वरून षटकार. नऊ चेंडू 22 धावांची गरज. मॅच हलते. ठीक आहे माळी, कधी इकडे असं वाटतं भिंगारवाडी सहज जिंकेल. पहिल्यांदा वाटलं होतं मैत्री 11 पळसपे संघ सहज जिंकेल. आता मात्र विशाल जितेकरला इकडून तिकडे क्षेत्ररक्षण सजवताना आता गोलंदाजाला बरंच काही त्याला टॉनिक द्यावं लागतंय. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 19,000 व्ह्यूअर्स थेट प्रक्षेपण पीटीसीच्या माध्यमातून दाखवलं जातं आणि घर बसले ही मॅच पाहत आहेत त्यांना आपण त्यांचंही स्वागत करूया. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊयात रायगड प्रीमियर लीगच्या वतीनं. मॅच पण तशी सुरू आहे मैदानाच्या मध्ये. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. संतोष, खरं तर आपल्याला नुसते 19,000 व्ह्यूअर्स इथे दिसत आहेत, परंतु जर घरी टीव्ही स्मार्ट टीव्हीवर जर बघत असतील, फायर स्टिकच्या माध्यमातून बघत असतील तर त्याच्या दुपटी तिपटी 5 पटीने प्रेक्षक बघतायत. नक्की बघूया. समीर लांगीचा हा चेंडू मात्र खाली राहतोय. फलंदाजाला काही कळलंच नाही. लोळण घेतोय. त्याने ओळखलं की महत्वाची विकेट आहे. एक धाव महत्वाची आहे. एक थेंब महत्वाचं आहे. बूंद बूंद से सागर बनताय आणि इथे मात्र एकच धाव मिळते. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी जय हनुमान भिंगारवाडी. संतोष, 19,000 प्रेक्षक आहेत, परंतु बऱ्याचशा ऑफिसेसना जे गेले असतील, 20,000 ऑफिसेसना जे असतील ते मोबाईल घेऊन बरेचशा जेवणाची वेळ असेल, चहाची वेळ असेल, तेव्हा सगळेजण बसून एकत्र मॅच बघत असतील आपल्या लाडल्याची आणि नक्कीच त्यांना आनंद होत असेल. नक्कीच. 8 चेंडू 21 धावांची गरज आहे. एका टीव्हीवर आपण बघत असतो 3-3, 4-4 लोक ही मॅच बघत असतील तर सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया. रायगड प्रीमियर लीग, रायगडची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न या रायगड प्रीमियर लीगने केला. 20,000 व्ह्यूअर्स आता झालेले आहेत, वाढत चाललेले आहेत. 8 चेंडू 21 धावांची गरज आहे. करण मडवी स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला बेलवलीचा संघाचा आकाश चोरगे दोन्ही मातब्बर फलंदाज मागच्या मॅच मध्ये त्याने विन करून दिलंय ते जय हनुमान भिंगारवाडी संघाला. बघूया. 8 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. इकडून तिकडे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. 30 मिनिटं आहेत आपल्याला फक्त 6 षटकांसाठी. 30 मिनिटाचा अवधी आहे, याचा विचार करा. टाइम लिमिट आहे आपल्याला, कारण 8:58 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. रायगडमध्ये इतिहास घडलाय. 8 चेंडू 21 धावांची गरज. समीर लांगी मैत्री 11 पळसपे संघाचा चेंडू मात्र हवेमध्ये सुटतोय. इथे मात्र रामा मानावर फलंदाजी चांगली केली होती. 39 धावा केल्या होत्या. झेल सुटला जातोय. झेल सुटले की मॅच सुटले. बघूया. 7 चेंडू जिंकण्यासाठी विशाल जितेकरची पोस्ट बघा. टेन्शन मध्ये आलेत की हे काय. सगळ्यांना आठवत असेल वर्ल्ड कपची ती सेमीफायनल जो झेल हर्षल गिव्सनं सोडलेला स्टीव्ह वॉचा, त्याने मॅच म्हणाला की कॅच नाही, तू मॅच सोडलीस. इथे आता काय होतं बघूया. 7 चेंडू 20 धावा. या चेंडूवर जय हनुमान भिंगारवाडी संघाचे पाठीराखे म्हणत असतील की चौकार षटकार आला तर बरं होईल, परंतु इथे मैत्री 11 पळसपे संघाचे म्हणत असतील की डॉट येऊ दे, विकेट येऊ दे, अशी दोन्हीकडून चर्चा सुरू असेल. बघूया काय होते. 7 चेंडू 20 धावांची गरज.
21,000 संख्या वाढत चालली क्षणाक्षणाला, परंतु इथे एक धाव घेतली, दुसऱ्या धावसाठी धावतायत, धोका होऊ शकतोय, परंतु क्षेत्रक्षण खराब. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. आता 5 षटकांमध्ये धावा आल्या त्या 78, म्हणजे या षटकामध्ये आल्या त्या 14 धावा. 78 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मगाच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर आकाश चोरगेला 14 धावांची गरज असताना 2 चेंडू डॉट होऊन त्याने 14 धावा पूर्ण केल्या होत्या. 1 चेंडू राखून, म्हणजे 3 चेंडूमध्ये 14 धावा करणारा आकाश चोरगे स्ट्राईकवर आहे, म्हणजे अजूनही खेळपट्टीवर आहे. त्यानंतर करण मडवी ज्यानं 2 षटकाराने 1 चौकार मारलाय, वरती खेळतोय आपल्या 19 धावसंख्येवर, आणि तोही अजूनही टल ठोकू नये. मी विनंती करेन पंचांना की स्पीडअप करा, जेणेकरून आपल्याला विशाल जितेकरांना आपण विनंती करूया, कारण आपल्याला जुनी 3 मॅच खेळवायचे आहेत आजच्या. अशा वेळेस काल आपण बघितलं रायगड ठाण्याची मॅच, शेवटला संध्याकाळ थोडंसं म्हणजे सूर्य अस्ताला गेला होता, परंतु सुंदर मॅच झाली आणि त्या मॅच न करता या प्रीमियर लीगची शान वाढवली. अभिमान वाटतोय भारी सरपंच माधुरी ताईचा, अभिमान वाटतोय भारी सरपंच माधुरी ताईचा. या कसलगड गावाला पाऊस आला. मगाचपासून आपण बघत होतो जो सरदार विशाल जितेकर कर्णधार संघाचा इकडे तिकडे याला त्याला बऱ्याच जणांना गोलंदाजी कशी करायची, क्षेत्ररक्षण कसे करायचे, परंतु आता कोण षटक टाकतंय याकडे लक्ष. चेंडू त्याच्याच हातात दिसतोय. हा, आणि अशा वेळेला स्वतः सरदारांनाच तलवार हातात घेतलेली बरी असते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या लढाया केल्या संतोष, ज्या निर्णायक लढायांमध्ये स्वतः तिथे जाऊन त्यांनी लढाया केलेल्या आहेत. करण मडवीचे किती रेकॉर्ड कमी वयात आहेत. 11 लाख लोकांनी जी व्हिडिओ बघितलेली आहे ती व्हिडिओ सगळ्यांना आठवत असेल. 6 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी, ती पण मॅच विशाल जितेकरच्या विरोधातच होती. आणि आता विशालच आहे समोर. 6 चेंडू 18 धावांची गरज. राऊंड द विकेट. करण मडवी फिरून मारतोय, चकलाय. 5 चेंडू 18 धावा. पहिला चेंडू तर निर्धाव जातोय. विशाल जितेकर जिंकला. इथे 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. सरदारांना आपलं काम तमाम केलंय, कारण आता टेन्शन मध्ये आहेत तर जय हनुमान भिंगारवाडी संघ. करण मडवी आता खरी अनुभवाची कसोटी आहे. अनुभव पणाला 22,000 व्ह्युअर्स इथे ही मॅच बघतायत. त्यांचं स्वागत या RPL रायगड प्रीमियर लीगच्या वतीने आमचे अनिल दादा पाटील, मंगेश दादा वाकडीकर, जय हनुमान भिंगारवाडी संघाचे मालक अतुल शेठ आवटी आणि योगेश शेठ लहाने हे पण टेन्शन मध्ये असतील, कारण मॅच टेन्शनची आलेली आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. पैसा वसूल मॅच. कोणी जिंको कोणी हारो, पण क्रिकेटचा विजय झालेला आहे. इथे प्रेक्षकांचा विजय झाला. 6 षटकांमध्ये 95 धावा आणि त्या 96 धावांचा पाठलाग करताना आता 5 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. ती जय हनुमान भिंगारवाडी संघाला करण मडवीची आपण वाहवा केली. 6 चेंडूमध्ये 38 केलं, तर इथे 5 चेंडूमध्ये आता 18 करायचे आहेत, परंतु पहिला चेंडू तो डॉट झाला आणि आता 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. तमाम क्रिकेट प्रेमी हे जे स्टँड मध्ये बसलेले सगळे प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या रायगड प्रीमियर लीग मध्ये मी संतोष चौधरी, माझे साथी समालोचक TK माळी यांच्या वतीने आपलं स्वागत करतो. आणि 5 चेंडू 18 धावांची अजूनही गरज आहे. विशाल जितेकर यांना आपण विनंती करूया. महत्वाचा सामना आहे, तेही जबाबदारी आहे त्यांच्यावर, पण पूर्णपणे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. स्पीडअप करा अंपायर. क्षेत्ररक्षण सजवतायत. सर्कलच्या आत 4 खेळाडू ठेवलेले आहेत आणि भिंत ऑफसाईडला उभी केली बघा, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर सारखे. 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. आणि इथे मात्र बघूया करण मडवी काय करतोय. 5 चेंडू 18 धावांची गरज असताना उंचावरून मारला, भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या वरून हा चेंडू भिरकावून दिलाय. आता मात्र 4 चेंडू 12 धावांची गरज. चार चेंडू 12 धावांची गरज. आता मॅच इकडून तिकडे हलते. कधी असं वाटतं मैत्री 11 पळसपे पनवेल विशाल जितेकरचा संघ जिंकेल. ऍडव्होकेट आमचे विकास भगत, आणि इकडे असं वाटतं योगेश लानेंचा संघ जय हनुमान भिंगारवाडी जिंकतोय का. 4 चेंडू 12 धावांची गरज. करण मडवी इकडे नाही पाहिलं, तिकडे नाही, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि भिरकावून दिलंय. मिड विकेटच्या वरून 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. जगसे खंबीर आहेत मंगेश वाकडीकर. मंगेश वाकडीकर आहेत मंगेश वाकडीकर. मावळे हे दमदार शिवरायांचे हे शूरवीर. TK माळी
धन्यवाद. छा गए ठीक छा गए व्हिडिओ छा ठीक आहे गए. माळी, जसा एक एक षटकार येतोय एक एक 2-2 हजार व्ह्युअर्स इथे वाढतात. जवळजवळ 24,000 व्ह्युअर्स इथे वाढायला लागले. 3 चेंडू 6 धावांची गरज. हाच का तो करण मडवी. संतोष काय झालं असेल माहितीये का, आधीचा सामना बघताना 10 जण एका मोबाईलवर बघत असतील आणि आता म्हणत असतील आता मी माझा पण मोबाईल प्रत्येक जण प्रत्येकाच्या मोबाईलवर बघत असतील. 3 चेंडू आता 6 धावांची ते गरज घुमा आहे. के फटकेबाजी सुरू आहे. विशाल जितेकर राऊंड द विकेट मारा करतायत. फुलटॉस चेंडू पडले धरले, परंतु मॅच मध्ये मात्र जिंकलेले आहेत तो जय हनुमान भिंगरवाडी संघ. आणि 2500 रुपयांचं पारितोषिक आमचे म्हात्रे साहेबांचं, वहालचे जे उपसरपंच आहेत अमर म्हात्रे यांचं पटकावलं ते करण मडवीनं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. विशाल जितेकर संघ यांचंही हार्दिक अभिनंदन. 2 चेंडू राखून म्हणजे 36 आणि 36 72 म्हणजे 70 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या 95 आणि 96. 95 आणि 96. 24,000 व्ह्युअर्स. गावठाण संघ गाव आज सगळं बघत असेल. गावठाणचे जे सगळे पाठीराखे आहेत ते सगळ्यांची छाती आज म्हणजे 2 फूट वाढली असेल. सगळी अभिमानाने स्फुरली असेल. दादा पाटील बघा सगळं त्यांचे जे मेहनत आहे ते विसरून गेलेत. कष्ट मंगेश वाकडेकर साहेब, दत्ताजी गायकर, त्यानंतर आमचे राजेशजी तांडेल आणि त्यांची सगळी टीम इथे. मात्र आमचे अमर म्हात्रे साहेबांनी जे 2500 रुपयांचे 2 खेळाडूंना मात्र तकदीर पाटील आणि करण मडवी मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच काय डिक्लेअर करायची गरज आहे का? सगळे प्रेक्षक आपल्या आरडाओरडा करून सांगतील की आई मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची. आजचा हिरो करण मडवी. करण मडवीला विनंती आहे की त्यानं व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. मी